मित्रांनो, पुढची जी समिती आहे ती आहे पी.बी. पाटील समिती. प्राचार्य पी.बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 18 जून 1984 रोजी एक समिती नेमली. समितीने आपला अहवाल जून 1986 मध्ये शासनाला सादर केला. यामध्ये काही महत्त्वपूर्ण शिफारशी या समितीने केलेल्या आपल्याला दिसून येतात. यामध्ये पहिली जी शिफारस आहे ती आहे कार्याची विभागणी. लोकांच्या अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी कार्याची विभागणी करणे आवश्यक असल्याचे समितीचे मत होते. केंद्र सरकार आणि घटक राज्य यांच्यात जशी कार्याची विभागणी केलेली आढळते, त्याचप्रमाणे स्थानिक शासन संस्थेच्या विविध स्तरावर देखील कार्याची विभागणी केली पाहिजे. जिल्हा पातळीपासून ग्रामपंचायतीपर्यंत तिन्ही स्तरावर कार्याचे स्वरूप लक्षात घेऊन ही वाटणी करणे सद्यस्थितीत आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी शिफारस जी आहे ती आहे अधिकाराची विभागणी. कार्याची वाटणी केल्याशिवाय कोणी कोणती कार्य संपन्न करायची आहेत हे समजणार नाही. त्याचप्रमाणे कोणत्या कामासाठी कोणत्या घटकाला किती अधिकार असावेत याची देखील वाटणी व्हायला पाहिजे. तसेच हेही देखील पाहिले पाहिजे की कोणी कोणाच्या अधिकारात हस्तक्षेप करू नये, एकमेकाच्या अधिकारावर अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी लोकशाही विकेंद्रीकरणाच्या प्रयोगात चांगली व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढची जी काही शिफारस आहे ती आहे अंमलबजावणी संदर्भात. राज्य शासनाने हे पाहिले पाहिजे की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यातील कार्याचे विभाजन, अधिकाराचे विभाजन, त्यांना लागणारी आर्थिक मदत, नोकर वर्गाची यंत्रणा उपलब्ध करून देणे याबाबतीत चोख अंमलबजावणी झाली पाहिजे. या सर्व गोष्टीच्या अभावी पंचायत राज व्यवस्थेचे अपेक्षित फळ व यश मिळणार नाही. सामाजिक जीवनातील विनाशकारी प्रवृत्ती व त्याचे निर्माते यांचा बिमोड होणे गरजेचे आहे. त्याशिवाय ग्रामीण समाजाला विकास होऊ शकणार नाही किंवा विकास साधला जाऊ शकणार नाही, अशी समितीची धारणा होती. त्यानंतर पुढची जी शिफारस आहे ग्रामपंचायती संबंधी. ग्रामपंचायतींना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने त्यांची वर्गवारी करण्यात यावी व त्यांच्या वर्गानुसार अनुदान देण्याची व्यवस्था करावी. त्यांना त्यांचा खर्च करीत असताना त्यांच्या स्वायत्ततेला बाधा येऊ न देता सरपंचाची निवड पंचातून करण्याऐवजी गावातील सर्व प्रौढ मतदारांनी म्हणजेच प्रत्यक्ष करावी, अशी शिफारस या समितीने केली आहे. गावातील लोकांकडून श्रमदान घेण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला प्रदान करावा आणि किमान वर्षातून 5 दिवस व जास्तीत जास्त 10 दिवस श्रमदान करून घेण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला देण्यात यावा. सरपंचाला मासिक मानधन देऊ नये, त्याऐवजी वर्षाकाठी आतिथ्य भत्ता देण्याची तरतूद करावी, असे या समितीने सुचवले. ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांच्यात एक पंचसभा असावी, जेणेकरून गावातील नागरिक व ग्रामपंचायत यांच्यातील संबंध चांगले राहतील. राज्याच्या दुर्गम, डोंगराळ, आदिवासी अशा काही भागात ग्रामपंचायती स्थापन करण्याचे नियम शिथिल करावेत. ग्रामपंचायतीचा कारभार सुव्यवस्थित चालविण्याच्या दृष्टीने 1958चा ग्रामपंचायत कायदा आणि 1961चा जिल्हा परिषद पंचायत समिती कायदा यातील तरतुदीचे एकत्रीकरण करावे व त्यानुसार ग्रामपंचायतीचा कारभार चालवावा. तसेच महसूल प्रशासनाची सर्व कार्य ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात यावी. यामध्ये काही महत्त्वपूर्ण इतर शिफारशी देखील या समितीने केलेल्या आहेत. त्यामध्ये पंचायत राज व्यवस्थेसाठी स्वतंत्र नोकर वर्गाची व्यवस्था असावी. त्रिस्तरीय व्यवस्थेत फेरबदल करू नयेत. त्यानंतर आमदार खासदार यांना जिल्हा नियोजन व विकास परिषदेवर सदस्यत्व द्यावे. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 40 पेक्षा कमी व 75 पेक्षा अधिक असू नये. स्त्रिया, अनुसूचित जाती व जमातींना आरक्षण देण्याचे समितीने सुचविले आहे. त्यामध्ये स्त्रियांसाठी 25% जागा आरक्षित करून त्यांचे मतदारसंघ बदलते ठेवले जावेत, असे सुचविले आहे. पंचायत राज व्यवस्थेला अधिकार मानून प्रत्येक महसुली विभागातून एक प्रतिनिधी विधान परिषदेवर निवडून पाठविण्याची तरतूद करावी. राजकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी जेव्हा एक स्तरावर कार्यरत असतात व सत्ता किंवा अधिकार प्राप्त करत असतात, तेव्हा त्यांच्यामध्ये सामंजस्यपूर्ण संबंध असणे अत्यंत आवश्यक असते. तेव्हा परस्पराशी असलेले संबंध एक दुसऱ्याला पूरक ठरावेत, ते मारक ठरू नयेत, याची काळजी घेण्याचा महत्त्वपूर्ण विचार समितीने मांडला. शेतीला पूरक उद्योगधंदे, शेतीला विकास करण्याचा सर्वोपरी कार्याकडे लक्ष पुरविणे,
त्याचबरोबर पंचायत राज सदस्यांच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी. राज्य पातळीवर विकास मंडळ स्थापन करावे व विकासाची सर्वच कामांची दिशा तेथून ठरवावी. या शिफारशीचा भावार्थ असा असू शकतो की सर्व विकास कार्यात समन्वय साधण्यासाठी सदर मंडळ असावे असे समितीला सुचवायचे असावे असे वाटते. अन्यथा एकीकडे विकेंद्रीकरणाचे समर्थन करताना राज्य पातळीवर एका मंडळाची आवश्यकता काय असावी. प्राचार्य पी.बी. पाटील समितीने सध्या असलेली विस्तारित व्यवस्था तशीच ठेवून राज्य शासनाचा कायदा व नियमाच्या चौकटीत राहून नियोजनाचे तत्त्व स्वीकारून विकेंद्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून जनतेचे सहभागित्व वाढून सहकार्य व समन्वय साधून ग्रामीण जनतेचा विकास साधावा असेच पंचायत राज संस्थेचे मूलभूत सूत्र असावे असे प्रांजळपणे कबूल करून शासनाला सुचविले. यात समितीचे श्रेष्ठत्व व प्रतिष्ठा सामावलेली आढळते. या ठिकाणी आपण त्यानंतर मित्रांनो जी सगळ्यात महत्त्वाची जी काही घटनादुरुस्ती आहे 73वी घटनादुरुस्ती जी पंचायत राजच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण मानली जाते ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भारतातील पंचायत राज संस्थांना 73व्या घटनादुरुस्तीमुळेच घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. ही घटनादुरुस्ती 24 एप्रिल 1993 रोजी करण्यात आली. मित्रांनो यापूर्वी स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात 1989 मध्ये पंचायत राज व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारे 64वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. त्या घटनादुरुस्तीच्या विधेयकाला मसुदा सर्व संसद सदस्यांना देण्यात आला. लोकसभेत ते 64वे घटनादुरुस्ती विधेयक संमत देखील झाले, परंतु राज्यसभेत अपेक्षित बहुमत नसल्यामुळे ते विधेयक पास होऊ शकले नाही. राज्यसभेत ते फेटाळले गेल्यामुळे घटक राज्याच्या संमतीसाठी पाठविण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला नाही. त्यामुळे विधेयकानंतर थोडक्यात काही घडलेली माहिती अशी की भारतीय गणराज्याच्या 40व्या वर्षात हे विधेयक संसदेने पारित करावे व त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी. परंतु 1 डिसेंबर 1989 रोजी राजीव गांधी यांनी पंतप्रधानपद सोडले व त्यानंतर पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह व पंतप्रधान चंद्रशेखर या दोघांच्याही कार्यकालात याबाबतीत काहीच घडले नाही. 1991 मध्ये पी. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सत्तेवर आली आणि 21 जून 1991 रोजी पी. नरसिंहराव पंतप्रधान झाले व त्यांच्या कार्यकाळात पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याच्या दृष्टीने 1992 मध्ये 73वी घटनादुरुस्ती विधेयक मांडले गेले. म्हणजे मध्यंतरीच्या काळात 9 घटनादुरुस्ती विधेयके पारित झाली, परंतु ग्रामीण जनतेशी थेट संबंधित असलेले हे दुरुस्ती विधेयक लांबणीवर पडले. पी. नरसिंहराव यांच्या काळात 2 घटनादुरुस्ती विधेयके पास झाली. त्यापैकी एक ग्रामीण जनतेशी संबंधित आहे ती घटनादुरुस्ती 73वी आणि दुसरी 74वी असून ती शहरी जनतेशी संबंधित आहे. या दोन्ही घटनादुरुस्त्या भारतीय राज्यकारभारात अत्यंत क्रांतिकारी समजल्या जातात. या दोन्ही घटनादुरुस्तीमुळे ग्रामीण आणि नागरी क्षेत्रात स्थानिक शासन संस्थांना भारताच्या राज्यघटनेत स्थान प्रदान करण्यात आले. भारतीय राज्यघटनेच्या भाग 9 व त्यामधील कलम 243 ते 243 ओ अशी एकूण 16 कलमे समाविष्ट केली आहेत. त्यासाठी भारतीय राज्यघटनेला 11वे परिशिष्ट नव्याने जोडण्यात आले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात ते विधेयक डिसेंबर 1992 मध्ये पारित झाल्यानंतर घटक राज्यापैकी 17 घटक राज्यांनी त्या विधेयकाला समर्थन दिले. अर्ध्यापेक्षा अधिक घटक राज्यांनी अशा विधेयकाला संमती देणे आवश्यक असते. भारताच्या राष्ट्रपतींनी 20 एप्रिल 1993 रोजी आपली स्वीकृती दिली. यानंतर या कायद्याला 24 एप्रिल 1993 रोजी राजपत्रात प्रकाशित केले व 25 एप्रिल 1993 रोजी या घटनादुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. मित्रांनो या 73वी घटनादुरुस्ती असलेल्या काही महत्त्वपूर्ण तरतुदी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रत्येक गावामध्ये सर्व प्रौढ स्त्री पुरुषांचा समावेश असणारी ग्रामसभा व ग्रामपंचायत असणे बंधनकारक करण्यात आले.
भारतातील सर्व राज्यांमध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्थापन करण्यात यावी. पंचायत राज व्यवस्थेच्या तिन्ही स्तरामध्ये महिलांसाठी 1/3 जागा राखीव ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले. देशातील प्रत्येक राज्यात पंचायत राज संस्थांचा कार्यकाल 5 वर्ष करण्यात आला. पंचायत राजच्या तिन्ही स्तरामध्ये महिला आणि अनुसूचित जाती जमातीसाठी पदाधिकाऱ्यांची पदे राखीव ठेवण्याची तरतूद देखील या घटनादुरुस्तीने करण्यात आली. पंचायत राज संस्थांसाठी प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र निवडणूक यंत्रणा स्थापन करण्याचे बंधन घालण्यात आले. केंद्रीय वित्त आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक राज्याने राज्य वित्त आयोगाची स्थापना करणे आवश्यक करण्यात आले. मित्रांनो, ही झाली या घटनादुरुस्ती संदर्भात काही महत्त्वपूर्ण बाबी. आपण आता पाहणार आहोत 73व्या घटनादुरुस्तीची वैशिष्ट्य किंवा त्यामधील ज्या काही मुख्य तरतुदी आहेत त्या. त्याच्यातली सर्वात पहिली जी काही तरतूद आहे ती आहे त्रिस्तरीय व्यवस्थेला घटनात्मक दर्जा. ग्रामीण स्थानिक शासनाच्या व्यवस्थेसाठी 3 स्तरावर अशा संस्था निर्माण करण्याचे राज्य सरकारांना बजावले गेले. भारताच्या राज्यघटनेत पहिल्यांदाच ही तरतूद झाली. राज्यघटनेचा 9वा भाग कलम 243 ते 243 ओ अशी एकूण 16 कलमे व एक नवीन परिशिष्ट 11वे परिशिष्ट एवढ्यापुरती तरतुदी करून ग्रामीण स्थानिक शासन संस्थांना भारताच्या राज्यघटनेत स्थान दिले. पुढची जी काही वैशिष्ट्य आहे किंवा तरतूद आहे ती आहे ग्रामसभेला घटनात्मक दर्जा. संपूर्ण गावासाठी स्थानिक शासनाचा कायदेमंडळात्मक स्वरूपाचा घटक म्हणून ग्रामसभेला राज्यघटनेत स्थान देण्यात आले. संपूर्ण गावासाठी ग्रामसभा असेल. गावातील सर्व प्रौढ स्त्री पुरुषांचा त्यामध्ये समावेश असेल. त्याची स्वतंत्र निवडणूक यादी असेल. त्यामध्ये त्या सर्व प्रौढ मतदारांची नावे असतील. ही ग्रामसभा ग्रामपंचायतीची निर्मिती करणारा घटक असेल. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यापेक्षाही महत्त्वाचे स्थान ग्रामसभेला भारताच्या राज्यघटनेने कलम 243 अन्वये दिले आहेत. केंद्रात लोकसभा व घटक राज्यात विधानसभांना जे स्थान आहे ते गाव पातळीवर ग्रामसभेला दिले आहे. त्यानंतर पुढचा जे काही महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा जी तरतूद आहे ती आहे त्रिस्तरीय व्यवस्था. पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय असेल. गाव पातळीवर, विकास गटाच्या पातळीवर व जिल्ह्याच्या पातळीवर प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे या संस्था स्थापन केल्या जातील. पंचायतींना आपल्या वरिष्ठ स्तरावर प्रतिनिधित्व देण्याची व्यवस्था घटनादुरुस्तीचे वैशिष्ट्य म्हणावे लागते. प्रत्येक स्तरावर त्या घटकाचे भूभागाच्या आधारे विभाजन करून म्हणजेच मतदारसंघ निर्माण करून प्रातिनिधिक लोकशाहीचे तत्त्वे मुळापर्यंत रुजविण्याचा प्रयत्न या दुरुस्तीने केला आहे. प्रत्येक संस्थेचा प्रमुख राज्य सरकारने केलेल्या कायद्याप्रमाणे निवडला जावा. ज्या राज्याची लोकसंख्या 20 लाखापेक्षा कमी असेल त्या राज्यांना त्रिस्तरीय व्यवस्थेमधील मधले स्तर, पंचायत समिती स्तर, विकास गट स्तर निर्माण न करण्याची सूट सदर घटनादुरुस्तीने दिली आहे. त्यानंतर पुढची तरतूद आहे विविध आरक्षण व्यवस्था. 73व्या घटनादुरुस्तीने विविध जातींना आरक्षण दिले आहे. कलम 243D अन्वये अनुसूचित जाती व जमातींना पंचायत राज संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्याची बंधने घातली गेली आहे. या दृष्टीनुसार गावातील प्रभागातून जेवढ्या लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी निवडून येत असेल तेवढ्या लोकसंख्येचा आधार अशा राखीव जाती जमातींना लागू असेल. एकूण लोकसंख्येच्या 25% लोकसंख्या अनुसूचित जातीची असेल तर पंचायत समितीमध्ये त्यांची सभासद संख्या 25% एवढी असेल व त्याच पद्धतीने अनुसूचित जातीचे प्रमाण असेल. स्त्रियांसाठी जागा राखीव ठेवण्याची तरतूद घटनादुरुस्तीने केली आहे. एकूण सदस्य संख्येच्या 1/3पेक्षा स्त्रियांची संख्या कमी असता कामा नये. इतर मागासवर्गीयांसाठी जागा राखीव ठेवण्याचा अधिकार राज्य शासनाला दिला आहे. राज्य शासन आपल्या अधिकार कक्षेत त्यासंबंधी निर्णय घेऊन त्याचे प्रमाण कायदा करून ठरवू शकते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी 243 प्रमाणे इसवी सन 2000 पर्यंत जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. ही घटनादुरुस्ती झाली तेव्हा मुदतवाढीचा विषय शासनाकडे नव्हता. या कलमाच्या आधारे मुदतवाढ नंतर झाली. राज्य सरकार कायदा करून या त्रिस्तरीय व्यवस्थेतील अध्यक्षीय पदाचे आरक्षण करू शकते. त्यासाठी आवर्तन पद्धतीचा किंवा रोटेशन पद्धतीचा स्वीकार करण्याची तरतूद करण्यात आली. यामध्ये पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे कार्यकाळ. प्रत्येक
पंचायतीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असेल. हा कार्यकाळ त्याच्या पहिल्या बैठकीपासून प्रारंभ होईल. तर कायद्यातील तरतुदीनुसार पंचायती बरखास्त केल्या जाऊ शकतील. त्यांच्या पोटनिवडणुका कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदर घेण्याचे बंधन असेल. पूर्ण कार्यकाळ होण्याअगोदर जर पंचायत बरखास्त करण्यात आली असेल तर 6 महिन्याच्या आत तिची निवडणूक हाती घेतली पाहिजे. ती निर्वाचित पंचायत 5 वर्षासाठी असेल. 5 वर्षानंतर तिची मुदत संपुष्टात येणारच. जर एखादी पंचायत तिचा नियोजन कार्यकाळ पूर्ण करण्यात 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला असल्यास तिची निवडणूक घेणे आवश्यक नाही, कारण तिची निवडणूक 6 महिन्याच्या आत होणार असते. कार्यकाळाच्या संदर्भात महत्त्वाची गोष्ट अशी की एखादी पंचायत 6 महिन्यापेक्षा अधिक कार्यकाळ राहिला असण्यापूर्वी बरखास्त झाली असेल तर तिच्या निवडणुकीनंतर तिचा जो नियोजित शेष राहिलेल्या कालावधीसाठीच निवडली गेलेली असणार. म्हणजे 73व्या घटनादुरुस्तीमुळे प्रत्येक पंचायत संस्थेचा कालावधी भारतातील संपूर्ण पंचायत संस्थांसाठी सारखाच करण्याचे फार महत्त्वाचे कार्य झाले आहे. कालावधीसंबंधी देशभरातील भिन्नता यामुळे संपुष्टात आली. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे वित्त आयोग. 73व्या घटनादुरुस्तीनुसार अंमलबजावणीपासून म्हणजेच 25 एप्रिल 1993 पासून 1 वर्षाच्या कालावधीत राज्य सरकार एका वित्त आयोगाची निर्मिती करेल आणि हा वित्त आयोग पंचायत समितीच्या आर्थिक स्थितीचे अवलोकन करून राज्य शासनाला शिफारशी करेल. त्या शिफारशीचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल. राज्याच्या एकूण महसुलाची विभागणी अशी केली जावी म्हणजे पंचायत राज संस्थांना किती व कसा वाटा दिला जावा यासंबंधी शिफारस करेल. पंचायतींनी कोणते कर बसवावेत याची शिफारस हा आयोग करेल. पंचायतीच्या अनुदानासंबंधीचा विचार हाच आयोग करेल. या आयोगाची रचना, सदस्य संख्या, त्याची पात्रता, त्याच्या नियुक्तीची पद्धत इत्यादी बाबीचे अधिकार राज्याच्या कायदेमंडळाकडे असेल. त्यासाठी कायदा करून हे सर्व ठरविण्यात यावे अशी तरतूद या घटनादुरुस्तीने केली आहे. या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष शांताराम घोलप हे होते. या आयोगाचा अहवाल 31 ऑक्टोबर 1995 पर्यंत राज्यपालांना सादर करण्यात येईल असे वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाहीर देखील केले. त्या अहवालातील शिफारशी 1 एप्रिल 1996 पासून 5 वर्षासाठी लागू असतील. महाराष्ट्र शासनाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले असलेले RC सिन्हा IAS यांची राज्य वित्त आयोगाचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती केली. असा महाराष्ट्र शासनाचा पहिला राज्य वित्त आयोग अस्तित्वात आला. त्यानंतर मित्रांनो पुढची महत्त्वाची जी मुख्य तरतूद आहे ती आहे राज्य निर्वाचन आयोग. राज्यघटनेच्या कलम 243 के प्रमाणे राज्यातील पंचायत राज संस्थांच्या निवडणुका स्वच्छ वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य सरकार एका निर्वाचन आयोगाची किंवा निवडणूक आयोगाची निर्मिती करेल. कलम 243 के हे आयोगाची रचना इत्यादी बाबी संबंधित तरतुदी स्पष्ट करते. मतदाराची यादी तयार करणे, मतदारसंघ तयार करणे, जागाची संख्या निश्चित करणे अशी निवडणुकीशी संबंधित सर्व कार्य हा आयोग करेल. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लेखा परीक्षण ही देखील एक महत्त्वाची तरतूद आपल्याला या ठिकाणी करता येईल. घटक राज्याच्या कायदेमंडळाने कायदा करून पंचायत राज संस्थांनी सर्व हिशोब कसे ठेवावेत व त्या हिशोबाची तपासणी कशी करून घ्यावी यासंबंधीच्या तरतुदी कराव्यात. लेखा परीक्षणाचे कार्य हे फारच अनियमित होते. त्यामुळे लेखांच्या ठेवणीबद्दल पंचायती अत्यंत निष्काळजी राहत असत. यावर उपाय म्हणून 73व्या घटनादुरुस्तीने या कार्यास व्यवस्थितपणा व नियमितपणा यावा यासाठी ही तरतूद केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या ठिकाणी आपण काही महत्त्वपूर्ण तरतुदी या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त देखील काही तरतुदी या ठिकाणी आपल्याला पाहता येतात. त्या म्हणजे ही घटनादुरुस्ती केंद्रशासित प्रदेशांना देखील लागू आहे. विविध क्षेत्रांना हा भाग प्रयुक्त न होणे ही देखील एक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर वित्तीय अधिकार व वित्तीय साधने याबाबत देखील या घटनादुरुस्तीने महत्त्वपूर्ण तरतुदी या ठिकाणी केलेल्या आपल्याला सांगता येतील. त्याचबरोबर
जे काही सदस्याची पात्रता आहे ती देखील या घटनादुरुस्तीमध्ये नमूद केलेली आहे. म्हणजे ज्या काही पंचायत समित्या असतील त्याची वयाची पात्रता ही 21 वर्ष पूर्ण करणे आवश्यक आहे आणि बाकी सर्व पात्रता ह्या कायदेमंडळाच्या सदस्यांना ज्या पात्रता आहेत त्याच पात्रता या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. फक्त वयाची अट मात्र 25 ही लोकसभा किंवा विधानसभेची वयाची अट आहे. तशाच पद्धतीनं राज्यसभेची 30 व विधान परिषदेसाठी देखील 30 वर्षाची वयाची अट आहे. परंतु पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून प्रवेश करण्यासाठी 21 वर्षच वयाचे पूर्ण करणे आवश्यक ठरविले आहे. पंचायतीच्या सदस्याच्या अपात्रतेसंबंधी प्रश्न निर्माण झाल्यास राज्याच्या कायदेमंडळाने ठरविल्याप्रमाणे तो सोडविला जाईल. त्यासाठी ज्या अधिकाऱ्यांना हा अधिकार प्राप्त असेल त्याचा निर्णय हा अंतिम राहील असे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. पंचायतीचे अधिकार देखील या 73व्या घटनादुरुस्तीमध्ये निश्चित करण्यात आलेले आपल्या ठिकाणी पाहता येतात. धन्यवाद मित्रांनो. आपल्याला जर माहिती ही योग्य चांगली वाटली तर निश्चितपणे आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं.